जातीयवादी मंत्री पोचणार असाल तर आम्हाला दंडुकं हाती घ्यावीच लागतील. मनोज जरांगेंचा थेट इशारा. धनंजय मुंडेंवर निशाणा. संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ आज बीडमध्ये सर्वपक्षीय मूकमोर्चा काढण्यात आलाय आणि यावेळी जाहीर सभेतून बोलताना मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी जोरदार हल्लाबोल केलाय. प्रत्येकाला अटक करा, जातीयवादी मंत्री पोचणार असाल तर आम्हाला दंडुकी हातीत घ्यावी लागतील, असा थेट इशारा त्यांनी सरकारला दिलाय. मनोज जरांगे म्हणाले, मी काय करतोय, मी काय करणार आहे, यापेक्षा माझ्या समाजाने काय ठरवलंय हे माझ्यासाठी महत्त्वाचं आहे. मी मागे हटणार नाही हा शब्द मी तुम्हाला दिलेलाच आहे, त्यात मी मागे सरकणार नाही. सुरेश धस म्हणाले की तुम्हाला जे ट्रोल करत होते तेच मला करत होते, पण मला जे ट्रोल करत होते मी त्यांना लढाईत हरवलं आहे. माझ्या जातीवर कोणी अन्याय केला तर मी त्याला सोडत नाही, मग तो कितीही जहागीरदाराची औलाद असू द्या. मराठ्यांना मी आज जाहीरपणे सांगतो की जो आमदार, खासदार आणि सामाजिक कार्यकर्ता समाजाच्या बाजूने बोलत असेल, मग तो भाजप, काँग्रेस किंवा कुठल्याही पक्षाचा असू द्या, त्याच्या बाजूनं ठामपणाने पुढच्या काळात उभं राहायचं आहे. जोपर्यंत ते आपल्या बाजूने बोलतात तोपर्यंत आपण त्यांच्या बाजूनं राहायचं. आपल्याला सोडून पक्षाच्या बाजूने बोलायला लागले की ढकलून द्यायचं. समाजाच्या बाजूने बोलताय तोपर्यंत समाजाने ठामपणे त्यांच्या पाठीमागे उभं राहायचं आहे. तशी का जोपर्यंत ते आपल्या बाजूने बोलतात तोवर आपण त्याच्या बाजूने, आपल्या सोडून पक्षाचा बोलायला लागले ते ढकलू. समाजाच्या बाजूने बोलतोय तोपर्यंत समाजाने ठाम त्याच्या पाठीशी उभं राहायचं. आता सत्ताधारी पक्षाचे आमदार होते, मला वाटतं पवार साहेब होते बोलते, ए ते कागदा फुला बाजू ठरे. मग ऐकलं पाहिजे तुम्ही काय चाललंय काय नाही, लय घ्या पांगत बरं का. मग काय थोपाट सुटलं कोंगड सुटत असते. पवार साहेब बोलले नाही रे, आवडणार रे पवार साहेब. आणि माझ्या का पाठ नाही का काय का ते नाव बोलणारे ते बोलले. ते असं म्हणले, आरोपी अटक होस्तर माग सरकारणार नाही. सरकार तुमचं माग कुठं सरकार, सरकार तुमचं सगळं लफडं तुमचं. ते आता नवीन एसपी आलं ते तर कचाकच लोकांना धरतं म्हणून बरं आहे. आला लयच निभार लागलं दिसत टंगडीला धरून उडी देतात कसं आणतात सगळं इथे. माझी एक विनंती आहे आजच्या दिवशी, त्याच्यामुळे मी जास्त बोलणार नाही म्हणतो. सत्ताधारी पक्षाचे पण इथे, विरोधीचे पण इथे, राजे साक्षीला हे सुद्धा सत्ताधारी पक्षाचे पाटील साहेब सुद्धा लयच मोठे हो. तुम्ही एक काम करा, तुम्हीच मुख्यमंत्र्याकडे जा, त्यांना म्हणा हे लोक जेवढे जेवढे यादीवर नाव आहे ते पुऱ्यामध्ये टाका. टेन्शनच मिटलं राव, कशाला मोर्चा काढायचे, मोर्चाच कशाला काढायचे. विरोधी पक्ष बी जा आणि सत्ताधारी पण जा. या बीडच्या मोर्चाच्या वतीनं तुमच्या खांद्यावर ते जबाबदारी, जेवढे आमदार गोळा करा तेवढे करा, विरोधी पक्षाचे, सत्ताधाऱ्याचे, आणि मुख्यमंत्री साहेबांकडे जाऊन बसा आणि त्यांना सांगा जेवढे नावं घेतले ते सगळे अटक करा. त्यांच्या मागचे हाका काका म्हणते ती वेगळंच, ती धरा. हाकी नसली ती धरा. जाऊन दे 7.5 एकराच्या मध्ये काय आला का आम्ही पठ्ठे तुमच्या माग आहे, तुम्हाला धक्का सुद्धा लागून द्यायचा. संतोष भैयाच्या त्या लेकीच्या चेहऱ्याकडे बघा. इथं भाषण ठोकायला आलो आपण. त्या लेकराला दारात बाप दिसत नाही. त्या लेकराने बापाचा छत्र हरवलाय. तिला जर दुःख आलं तर तिच्या पाठीवरून कोणी हात फिरायचा. तिच्या तोंडावर हात फिरवणारा सोन्यासारखा बाप गेला. तुमचे आमचे भाषण होत राहतील. तुम्हाला या कुटुंबाच्या पाठीशी राज्यातून उभा राहावं लागेल आणि राज्यभर हे लोन आंदोलनाचं पसरलं पाहिजे. प्रत्येक जिल्ह्यात तयारी करा. आपण आपल्या जिल्ह्यात सोडो, मागा सरकायचा नाही कोणी. आणखीन एक सल्ला, धाडशीपणा हे आणखीन हल्ले करू शकते. आता वाट बघायची. कुणी आपल्यावर हल्ला केला की उत्तर जशाला तसंच आता इथून आता जशाला तस.
आता जशाला तसं हे किती दिवस धरतात बघू, पकडी देत का नाहीत बघू. अरे आपण मराठे पाणी पाजायचं, याला सोडायचं नाही आता, याला आता पाणी पाजायचं. आणि एकदा यावेळेस पट्ट्या बोलतो ना करीत असतो, तुम्हाला माहिती आहे मग आपला कसं जे बोलतो ना मग ते आपण करत असतो. आणि आज जबाबदारी तुमच्या खांद्यावर दिली म्हणून मी बोललो नाही. आज जोडून सांगतो तुम्हाला सगळ्या मुख्यमंत्र्याकडे जा. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी बीड.